नमस्कार. मुंबईच्या आझाद मैदानातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 1 जून 2026 मुंबईचे आझाद मैदान आज एका महत्त्वपूर्ण आंदोलनाचे साक्षीदार ठरत आहे. शिटू महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने आयोजित 3 दिवसीय आक्रोश या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज आंदोलनाचा पहिला दिवस राज्याच्या विविध भागातून आलेल्या अंगणवाडी सेविका, आशा, शालेय पोषण आहार कामगार आणि अर्धवेळ स्त्री कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. आपल्या न्याय हक्कांच्या पूर्ततेसाठी आणि प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हजारो कर्मचारी आज मुंबईत एकवटले आहेत. या आंदोलनाला कामगार चळवळीतील अनुभवी नेत्यांचे भक्कम मार्गदर्शन लाभले आहे. शिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड, राज्य सरचिटणीस MS शेख, आमदार विनोद निकोले, कोषाध्यक्ष कॉम्रेड रघु, संगीता कांबळे आणि प्राची हतेवलेकर हे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. याशिवाय आजच्या आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणारे विविध कामगार संघटनांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी स्वतः या मंचावर उपस्थित राहून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवत आहेत. कामगार चळवळीतील हे अनुभवी नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांची एकजूट हीच या आंदोलनाची खरी ताकद आहे. सरकार या मागण्यांची दखल कधी घेणार आणि त्यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आझाद मैदानातून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार हे आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असून कामगारांचा निर्धार प्रबळ आहे. येत्या 2 दिवसात हे आंदोलन अधिक व्यापक स्वरूप घेण्याची शक्यता आहे. या 3 दिवसीय आक्रोश आंदोलनाचे प्रत्येक अपडेट आम्ही जनसंवादच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. पाहत रहा जनसंवाद. धन्यवाद.